नमस्कार. आज बाप्पा घरी येणार होते, त्यामुळे इकडे डेकोरेशनचं काम चालू होतं. नणंदूबाई आणि भाऊजी डेकोरेशनचं काम बघत होते आणि हे लागणाऱ्या वस्तू आणून देत होते त्यांना. त्यामुळं मग शुभम पण आला होता नाश्ता करण्यासाठी, तर त्यांना मग त्यांच्यासाठी मस्तपैकी पोहे वगैरे बनवले आणि मला तर उपवासच होता आज. त्यामुळं मग मी खिचडी वगैरे खाल्ली होती. त्यानंतर इकडे यांना पोहे बनवून दिले. ह्यांनी सगळ्यांनी नाश्ता केला आणि बबड्याला भरवायचं काम आज काकांकडं होतं आणि काकांच्या हाताने तो पोटभर जेवला. त्यानंतर मग बाप्पांचं सामान आणण्यासाठी बबड्याच आज निघाला होता. कोणी जात नव्हतं म्हणून बबड्या म्हणला मीच घेऊन येतो. त्यामुळे मग बबड्या चालला होता सामान आणायला. मग बबड्या गेलाय तोपर्यंत मग मी पटकन फरशी वगैरे पुसून घेतली, घर वगैरे क्लीन करून घेतलं आणि रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मग बाप्पा इकडे त्यांच्या आसनावरती विराजमान झाले. त्यानंतर मग आरती वगैरे घेतली सगळ्यांनी आणि बघा बाप्पा घरात आले की एक पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये येतात आणि खूप छान वाटतं. बाप्पा घरात आले की सगळं प्रसन्न वातावरण असतं आणि बघा किती छान वाटत होतं. खूप छान वाटतं बाप्पा घरात असल्यावरती. आणि आम्ही असा ड्रेस घातला होता. त्यानंतर मग आरती वगैरे घेतली. आणि मग निघाले काकूच्या घरी, कारण त्यांनी तिकडे जेवण वगैरे बनवलं होतं. त्यामुळे तिकडे जेवण करण्यासाठी गेलो. ते पहिल्या दिवशी सगळ्यांना जेवण करतात, त्यामुळे मग तिकडे गेलो. तिकडे आरती घेतली. तिकडनं आल्यानंतर घरी आलो आणि घरी आरतीची तयारी वगैरे करून घेतली. प्रसाद वगैरे करूनच गेलो होतो तिकडं. त्यामुळं घरी आल्यावर मस्तपैकी आरती वगैरे केली आणि चलो बाय बाय.